उपस्थित आमचे ज्येष्ठ नगरसेवक गोविंद भाऊ अय्या, प्रभाग 6चे आमचे जायंट किलर आमचे चंद्रकांत लोखंदारे, आमचे लखनभैया यादव, आमचे पप्पू भाऊ मुंडे, समोर जमलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या माय भाऊंना, सर्वात पहिल्यांदा एका संपलेल्या परिवाराला, एका संपलेल्या माणसाला आपण जे भरभरून मतं दिली, आशीर्वाद दिला आणि तब्बल 678 मतांनी आणि या प्रभागामध्ये 820 मतं दिली आणि दोन्ही नगरसेवक दिले, प्रभाग 6चे दोन्ही नगरसेवक दिले, त्याबद्दल सर्वात पहिल्यांदा मी आपल्या समोर नतमस्तक होतो. या गल्लीवर माझं विशेष प्रेम आहे. आमच्या चारही यात्रा असतील, घडी वाटप असेल, जनाशीर्वाद यात्रा असेल, परिवर्तन यात्रा असेल आणि आता माय माऊली सन्मान यात्रा असेल, या प्रत्येक यात्रेमध्ये विशेषतः जवेरी गल्ली आणि राजेंद्र पेठ गल्ली, या गल्लीनं आमच्यावर भरभरून कधीही प्रेम केलेलं आहे. आणि मी हे आपले उपकार, आपण जे सर्व मायमाऊलांनी जे आमच्यावर आशीर्वाद रूपी आम्हाला मतदान दिलं, आपला आशीर्वाद दिला, आपल्या भावाला, आपल्या लेकराला निवडून दिलं, आमच्या कातड्याचे जोडे जरी आम्ही तुम्हाला काढून घातले तरी आपले उपकार कधी फेडू शकणार नाही. म्हणून जास्त वेळ बोलण्यामध्ये जर घालवता तर 1 तारखेला आपला पदग्रहण सोहळा, आपण सर्वांनी त्या सोहळ्यासाठी, सर्व माझ्या मायमाऊलांना सुद्धा विनंती आहे, आपल्या सर्वांना सुद्धा विनंती आहे, 1 तारखेला सौ उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे या नगराध्यक्ष पदाचं पदग्रहण करतील आणि त्या दिवसापासून दिलेला एक शब्द, मग तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, स्वच्छतेच्या बाबतीतला प्रश्न असेल, धुळीचा प्रश्न असेल, या प्रत्येक प्रश्नावर, या प्रत्येक समस्येवर मार्ग काढून आपल्या ज्या गंगाखेड शहराच्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्यांच्यावर काम करून या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा, या शहराचा कायापालट करण्याचा आम्ही जो संकल्प केलेला आहे तो निश्चितपणे आपल्या आशीर्वादानं आम्ही तो पार पाडल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द मी आपल्याला देतो. आम्ही कधी उठणार नाहीत, मातणार नाहीत, घेतला अवसा कधी टाकणार नाहीत, कारण सत्तेची नशा फार वेगळी असते. आमचं कधी काही चुकलं तरी आमचं कान पकडून, तुम्ही कान पकडण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आहे. आमचं हात, आमचं मनगट पकडून आमच्याकडून काम करून घ्या, हक्कानं काम करून घ्या. आणि आम्हाला भेटण्यासाठी कोणाला काही अपॉइंटमेंटची गरज नाही, कोणाला वेळ घेण्याची गरज नाही. 24 तास आपलं घर चालू आहे, आपलं ऑफिस चालू आहे, 24 तास आमचा मोबाईल चालू आहे आणि या सगळ्या गोष्टी आम्ही करत आलो, त्यामुळेच त्याचं फळ आज आम्हाला मिळालेलं आहे. ही आमची निवडणूक ही कालची निवडणूक सोपी नव्हती. एका परिवाराचा एक बालेकिल्ला म्हणून विशेषतः हा भाग ओळखला जायचा, पण आपण सुद्धा या ठिकाणी एक इतिहास घडवला. 800 मतं, 820 मतं सौभाग्यवती उर्मिलाताईंना आपण दिले, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. मी कधीच आपल्याला विसरणार नाही. आमच्यावर, आमच्या चांदूभाऊवर प्रेशर होतं, आमच्या लखनवर प्रेशर केलं गेलं, तुला तडीपार करतो, तुझं असं करतो, तुझं तसं करतो. लेकिन काबली सुनके, नाम सुनके उन्होंने फ्लावर समझ लिया. फ्लावर नहीं है, फायर है, फायर.
म्हणून ही दोन्ही जोडी असेल, लखन भाऊ असतील, आमचे ज्येष्ठ नेते गोविंद भाऊ असतील, आमचे दिवंगत नेते आदरणीय सुरेश भाऊ मुंडे यांचे चिरंजीव असतील, आमचे चंद्रकांत भाऊ खंदारे असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे व्यवस्थितपणे आपण सगळ्या गोष्टी करू. कुठल्या काही गोष्टी लागल्या तर हक्कानं सांगा. आमच्या आजोबांपासून या गल्लीचे संबंध ते आम्ही कधीच तोडू देणार नाही असा शब्द या ठिकाणी मी देतो. आपण आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला, वेळोवेळी आपण या ठिकाणी गणपतीच्या आरतीला आलेलं, आपण साकडं सुद्धा आमच्यासाठी घातलं होतं. तर निश्चितपणे आम्ही सुद्धा तुमच्या कुठल्याच गोष्टीला कधीच कमी पडणार नाही असा शब्द मी आपल्याला देतो. आणि आम्ही आमचा एवढा मान सन्मान केला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.